नमस्कार, मी रोहिणी. आपल्या किचनच्या एपिसोडमध्ये मी तुमचे स्वागत करते. आळूच्या वड्या हा पदार्थ सर्वांना आवडणारा आहे. यासाठी आळूच्या वड्या चमचमीत व चटकदार कशा करावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. तर चला मग, त्यासाठी आपल्याला मिरची, लसूण, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ, धणे पावडर आणि इथे मी 2 वाटी बेसन पीठ घेतले आहे. इथे मी सर्वात आधी जिरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे. नंतर त्यात मिरची, लसूण घालून वाटून घेतला आहे. अशा पद्धतीने पूर्ण बारीक वाटून घ्या. नंतर बेसन पिठामध्ये हे मिश्रण ॲड करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, धणे पावडर, ओवा घालून सगळं एकत्रित करा. नंतर त्यात पाणी घाला. हे बॅटर मीडियम घट्ट होऊपर्यंत याला फेटा आणि 10 मिनिटं भिजवायला ठेवा. नंतर आळूच्या पानाच्या सरळ बाजूवर हे बॅटर नाही लावायचं, त्याच्या दुसऱ्या बाजूला लावून घ्या. हे बॅटर सगळीकडे पसरून लावा. नंतर याची अशी सुरळी करून घ्या. मी इथे मोदक चाळण घेतली आहे. त्याला मी सगळीकडून तेल लावलेलं आहे. त्याच्यात या वड्या ठेवून घ्या. इकडे मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर ही चाळण ठेवून त्याच्यावर ताट झाकून घ्या. गरम पाणीच्या वाफेने वड्या उकडतील. साधारण 10 मिनिटांनी ह्या वड्या काढून घ्या. नंतर याचे छोटे छोटे काप करून घ्या. मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात तेल घेतलं आहे. तेल कढल्यावर त्यात मी मोहरी घातली आहे. मोहरी तडतडल्यावर त्यात तीळ घेतला आहे. नंतर त्यात थोडं हळद टाकून घ्या. मग मी त्यात या आळूच्या वड्यांचे काप घातले आहे आणि एकत्रित केलं आहे. अशा पद्धतीने आळूची वडी तयार झाली आहे. स्नॅक्स म्हणून आणि चपातीबरोबर खायला ही आळूची वडी खूप छान लागते. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.